हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। चला तर मग आज आपण करणार आहोत जे शाळेच्या बाहेर मिळायचे वाटाणे ते आपण करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा वाटाणे घेतलेले आहेत, पांढरे वाटाणे आहेत हे, आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत 2 पाण्याने, आणि कमीत कमी 4 ते 5 तास किंवा रात्रभरासाठी ठेवले तरी चालून जाईल। आता याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी मी भिजत ठेवलेले आहे। आता आपण दुसऱ्या दिवशी बघूया, हे किती छान फुलले गेलेले आहेत। आता आपण ह्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। हे बघा पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा। आणि आता काय करायचं, एखादा कपडा घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्यावर हे व्यवस्थित असं पसरून घ्यायचे आहे, जेणेकरून ह्याच्यातलं पाणी निघून जाईल। हे बघा या पद्धतीने पसरून घ्यायचे आहेत सगळे असे। हे बघा आता वाळले आहेत, एक 10 मिनिटं तरी किंवा अर्ध्या तासासाठी हे असे वाळत टाकायचे आहेत। आता आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। हे बघा आता हे काढून घेतलेले आहेत। आता त्यामध्ये हे बघा अर्धा चमचा मी कलर घेतलेला आहे, हिरवा कलर आहे हा, आणि त्यामध्ये आता साधारणतः चमच्याभर पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। हे बघा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आता हा कलर आपण पाणी केलेला आहे त्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। हा जर पावडरमध्ये असेल तर पाणी टाकायचं आहे, आणि जर लिक्विडमध्ये असेल ना तर हे 2-4 ड्रॉप असे आपण याच्या वाटाण्यावर टाकून घ्यायचे आहेत। आता माझ्याकडं हे लिक्विडमध्ये नव्हतं, पावडरमध्ये होतं, तर आपण त्याचं लिक्विड करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं, आणि हे अर्ध्या तासासाठी असंच मुरायला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून कलर सगळ्याला लागून जाईल। हे बघा आता छान मुरलं गेला आहे कलर याच्यामध्ये। हां जर आपल्याला घरी घरगुती करायचं असेल, आता मला हे दाखवायचं होतं मी कलर टाकला, घरगुती करायचं असेल तर काही टाकायचं नाही या वाटाण्यामध्ये, थोडीशी हळद टाका आणि काही टाकला नाही तरी चालेल, आणि असंच करायचं घरी खायला। कलर काही खाण्याचा चांगला नसतो, मी दाखवण्यासाठी म्हणून केलेलं आहे। आता हे बघा आता एक झाकण घ्यायचं आहे आणि हे गरम तेल केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सोडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे, कारण कसं पाणी असतं थोडंसं त्याच्यामध्ये वाटाण्यामध्ये, तर उडते सगळीकडं, म्हणून झाकण हे आवर्जून ठेवायचं आहे 1-2 मिनटासाठी। 2 मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि हे बघा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, आणि कमीत कमी हे 10 मिनटं तरी तेलामध्ये ठेवून द्यायचे आहेत, कारण छान कुरकुरीत होऊन द्यायचे आहेत। आणि जर लवकर काढले ना तर ते मऊ होतात, छान कुरकुरीत, जशी शाळेच्या बाहेर आपण खायचो ती चव राहण्यासाठी 10 मिनटं तरी छान तेलामध्ये कुरकुरीत शेकून घ्यायचे आहेत। हे बघा आता झालेले आहेत, एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात। हे बघा किती छान झालेले आहेत। सगळे हे व्यवस्थित असे काढून घ्यायचे आहेत। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा, कसे झालेले आहेत वाटाणे तुम्ही नक्की करा, आणि कमेंट मला नक्की करून बघा, सांगा नक्की तीच चव लागते का नाही ती। हे बघा हे सगळे काढून घ्यायचे आहेत, आणि अशाच पद्धतीने आपण जे उरलेले आहेत ते सगळे असेच करून घेणार आहोत। झाकण आवर्जून ठेवायचं आहे, कारण पटपट ते उडतात बाहेर, म्हणून झाकण जवळच ठेवायचं आहे। पहिले 2 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळे हे तळून घ्यायचे आहे। हे बघा आता किती छान झालेले आहे। त्याच्यावर आता तुमच्या आवडीनुसार चाट मसाला टाकायचा आहे, थोडंसं मीठ टाकायचं आहे, आणि तुम्हाला जर चटणी पाहिजे असेल तर थोडी चटणी टाकायची आहे, तिखट टाकायचं आहे। मी फक्त चाट मसाला आणि मीठ टाकलेलं आहे। हे बघा छान झालेले आहेत। हे बघा खूप छान झालेलं। आपण हे बघा कागदाचा एक रोल करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरून घेऊयात। तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला मग उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोवर बाय।